मला तुला सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारायचा आहे गौरी, की आपल्याकडे खरं तर किन्नरांची खूप जुनी परंपरा आहे. म्हणजे खूप पूर्वीपासून त्यांचे उल्लेख अगदी महाभारतापासून आपण अनेक ठिकाणी वाचत आलोय. शिखंडी राजा होता तो, तरी सुद्धा तृतीयपंथी होता. असं काय मधल्या काळामध्ये घडलं असावं असं तुला वाटतं, की ज्यामुळे तुमच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन इतरांचा खूप बदलला, किंवा तो काहीसा चेष्टा, काहीसा हेटाळणी अशा प्रकारचा झाला? चला आता फ्लॅशबॅक मध्ये जाऊया पाठीमागे, म्हणजे कृष्ण धवल फीट मध्ये ने बाबा सोन्या मला. हा, आपण मायथॉलॉजी मध्ये आधी बघूया. मायथॉलॉजी म्हणजे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याकडे मंथन जेव्हा झालं होतं तेव्हा विष्णूनी मोहिनीचं रूप घेतलं होतं. बरोबर. तर त्याला आपल्याकडे म्हणतात विष्णूचं मोहिनी अवतार म्हटलं जातं, की पुरुषाची स्त्री झाली होती. हा मोहिनी अवतार फर्स्ट आहे. आणि त्याच्याही आधी ब्रह्माची 2 मुलं किन्नर होती. ते मायथॉलॉजी मध्ये लिहिलेलं आहे. एवढंच कशाला, आपले जे ग्रह आहेत, ग्रह त्यातला एक ग्रह नपुंसक आहे. तुला माहितीये? हो. आठव जरा, प्रयत्न कर. बुध ग्रह आहे तो नपुंसक ग्रह म्हटला जातो. अच्छा. हा, आणि तो बुध ग्रहाला स्वतःचं असं अस्तित्व नाहीये, तर त्याला हिंदीमध्ये बिन पैंदे का लोटा म्हटलं जातं, किंवा हिज अ नपुंसक ग्रह. मग त्याच्यासाठी तुम्ही, आणि बुध कशासाठी आहे? फायनान्स साठी आहे. तू जर बघितलं करंगळीमध्ये लोक पाचूची अंगठी घालतात. जर ज्याचा बुधग्रह कमजोर आहे तर त्याला पाचू घालायला सांगतात. सो ग्रहांमध्ये 9 ग्रह, म्हणजे राहू केतूंचा तर उल्लेख नसेल अनवॉन्टेड बेबी सारखं, पण बुधाला दिलेला आहे. आणि बुध हा नपुंसक ग्रह आहे. मग ज्याची फायनान्शियली कमकुवत असेल त्याला सांगतात बुधाची उपासना करा. किंवा त्याच्याही पलीकडे तू जर बघितलं असेल, पूर्वी म्हणजे आपल्याकडे म्हणजे किन्नरांना दान द्या. तर काय दान द्या? हिरवी साडी द्या, हिरव्या बांगड्या द्या, हिरवे मूग द्या. हिरव्या ज्या गोष्टी आहेत त्या किन्नरांना द्या. आणि कोण घेणार? दान हे नेहमी सुपात्र असलं पाहिजे. बरोबर. आमचं काही लग्न होत नाही, आम्हाला मुलं बाळ होत नाही, आम्ही तुमच्या कार्यामध्ये येऊन नाचतो, हे करतो, त्याच्यासाठी ते दान दिलेलं आहे. ते किन्नरांचं दान आहे. सो दॅट इज, हे आपल्या रूढी लिहिलेलं आहे. बरोबर. आणि पूर्वीच्या काळी म्हणजे जर परशुरामाचं जर बघितलं, परशुरामानी सगळ्यांचा जेव्हा क्षत्रियांचा संहार करायला लागला तेव्हा काही राजांनी साडी नेसले. आणि मग ते रेणुकाजवळ गेले तर त्यांनी म्हणाले की नाही, यांचं तू आता परशुराम इट वॉज की क्षत्रियांचं मी हे करणार, पण माणसाचं पुरुषार्थ राहतं कुठे? जर त्यांनी साडी नेसली तर त्याच्यात पुरुषार्थ काहीच नाहीये. मग तेव्हा रेणुका मातेने त्यांना शह दिला की आजपासून हे अक्कय्या आणि जोगया माझे 2 शिष्य राहतील. म्हणून जर तू जुलवा पिक्चर पाहिला असेल, जोगती संप्रदाय जर बघितलं, ते पुरुष आहेत पण ते वेरे साडी. आणि मग जेव्हा पुरुषातला पुरुषार्थपणा गेलेला आहे, मी जर साडी नेसली तर मला बाईकडे बघताना तो भाव येणारच नाही. म्हणून पुजारी जे लोक असायचे ते पूर्वी तृतीयपंथी असायचे. म्हणजे भारतामध्ये, आपला महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये, बाकीच्या ठिकाणचं मला माहिती नाहीये, पण ह्या ठिकाणी देवळाचे जे देवींचे मुख्य पुजारी होते ते वॉज अ ट्रान्सजेंडर्स, ते वॉज अ जोगताज. म्हणजे जर देवीला आंघोळ घालायची, साडी नेसवायची तर ते जोगते करायचे. मग एवढी दयनीय परिस्थिती शिखंडी पर्यंत आपण जाण्याआधी, शिखंडीचा राजा होता, अंबा राजा झाला शिखंडी. मग राजा ते सिग्नल, हा प्रवास कसा आला? पण त्याच्या मधल्या पिरियडमध्ये तुम्हाला बघायला आपल्याकडे मोगलांचं हे आलं, इस्लामीकरण झालं. आणि जर तू बाबर त्याच्यामध्ये बघितलं, बाबर वॉज अ गे, बाबरनामामध्ये लिहिलेलं आहे. आणि अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा भारतामध्ये आला त्याच्याबरोबर त्यांनी 2 ट्रान्सजेंडर्सला पण आलं होतं. तुझं पद्मावती पिक्चर पाहिलं तर तुला कळेल. सो मग त्यांच्याकडून आलं. आणि मग नंतर काय केलं, मग देवळं तोडायला लागली. मग आम्हाला काम काय? मग हेरम सांभाळा. जे मुस्लिम्स लोक जे हे करायचे, हेरम सांभाळा, कारण की वी आर द स्ट्रॉंगेस्ट फुल. त्याच्यावर तो सडक पिक्चर पण आलेला सदाशिव अमरापूरकरचा, तो इतिहास तुला तिकडे मिळेल. मग हेरम सांभाळायचं काम म्हणजे तू विचार कर की देवालय ते वेशालयापर्यंत आम्हाला कोणी आणलं? मुघलांनी आणलं. म्हणजे आमच्या हातातलं काम स्त्रीला नटवणं होतं, तर इकडे स्त्रीला हे करायचं काम आम्हाला दिलं. मग नंतर पुन्हा मग मोगल गेले आणि नंतर कोण आले? ब्रिटिश आले. इंग्रजांचं हे आलं आपल्याकडे. मग इंग्रजांनी काय केलं? सेक्शन 377 लावलं है ना, कारण की त्यांना दुसरं कशावरती, जसं झाशीच्या राणीला सांगितलं की दत्तक वारस आम्ही नामंजूर करू, आमच्याकडे पॉवर्टी होती. सो दे कुड नॉट टेक. आमचा हैदराबादला भारतातला सगळ्यात मोठी आमची जागा आहे. वी वॉज लाईक अ किंग. आणि आज तिकडचे जे कोर्ट आहे ते आमच्या जागेवरती आहे. निजाम सल्तनतने आम्हाला ते दिलं होतं. सो राजाश्रय होता. म्हणजे जेव्हा सैनिक लोक युद्धावरती जायचे तेव्हा राण्यांकडे कोण राहणार? तेव्हा तर काही मीडिया नव्हता, दुसरे काही चॅनल्स तर नव्हते. तर राण्यांना कोण सांभाळायचं? तर ट्रान्सजेंडर्स.
डान्स वगैरे सगळं पकानं जेवण वगैरे करणं. आणि मग ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी आमच्यावर ऍक्ट लावायला सुरुवात केली. मग ट्रायबल ऍक्ट्स असतील, दुसरे सगळे गुन्हे लावायला लागले की एका राज्यातून आम्ही दुसरीकडे नाही जाऊ शकतो. मग आम्हाला क्रिमिनल कॅटेगरीमध्ये टाकलं आणि दॅन दे कन्सिडर अस सेक्शन 377 वगैरे ते ऍक्ट लावायला लागले. आणि मग इंग्रज गेले. त्याच्यानंतर आत्ताची परिस्थिती काय, मग ते आणखीनच म्हणजे मग आता राजाश्रय गेला, मोगलांनी आम्हाला ते ठेवलं होतं तेही गेलं. मग आता नंतर आम्हाला सिग्नलवरतीच उभं राहायला लागणार. शेवटी पोट आहे. बरोबर. मला असं वाटतं कुठेतरी की म्हणजे आपल्याकडे ना पूर्वीपासनं मनोरंजन करणारे लोक यांच्याकडे बहुतेक फार बऱ्या नजरेने बघितलं जात नसावं. म्हणजे एकूणच आपल्याकडे तेव्हापासूनची ती परंपरा आहे की हे काय करतात तर हे मनोरंजन करतात कुठल्या तरी पद्धतीने, म्हणजे काही फार महत्वाचं काम करत नाहीत, असा काहीतरी एक समज असावा असं मला वाटतं. म्हणजे नाही, तू जे म्हणालीस ना त्याला 50% मी दुजोरा देऊ शकते, पण 50% भीती आहे. वेन यू टॉक अबाउट दे डोंट लुक ॲट आम्हाला ते असं म्हणजे कलाकार म्हणून नाही बघत, देवाची माणसं. मग हे शाप देतील, मग हे टाळ्या वाजवतील, मग हे नागडेच होतील, मग मी तुला जसं मगाशी म्हणाले बुधग्रह, यू डोंट हॅव टू स्पॉइल युअर मर्करी, तुम्हाला बुधग्रह खराब नाही करायचंय. मग तुम्ही किन्नरांना जेव्हा तुम्ही दान द्यायच्या भावाने असणार तेव्हा नंतर मी तुम्हाला हेच करणार ना. मग तो श्राप म्हणजे धर्म, जेव्हा धर्म येतो तेव्हा माणूस कुठेतरी थांबतो. बरोबर. पण धर्म जसं बदलत चालला, धर्माच्या व्याख्या बदलत चालल्या. म्हणजे पूर्वी तू बघितलं तर आपल्याकडे महिलांना एवढी आझादी नव्हती, महिला संन्यासी होऊ शकत नव्हत्या. दे कांट बी संन्यास दीक्षा त्यांना नव्हती, दे कांट बी शंकराचार्य. म्हणजे सगळ्या गोष्टी जरी असल्या पण आमच्याकडे फक्त एक भीती आणि राग म्हणूनच बघितलं गेलंय.